नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यवस्थितरित्या सगळे प्रॅक्टिस सेट बघतोय. 6वीचा सिलेबस बदललाय नवा, टेन्शन घ्यायचं काम नाही. ऋषी दादा तुमच्या सोबत आहे, अजिबात घाबरू नका. प्रॅक्टिस सेट 3.1 ला आपण सुरुवात करतोय. 3.1 मध्ये आपल्याला काय काय सांगितलंय हे व्यवस्थितरित्या आपल्याला पूर्ण एक्सरसाइज आपण सोडणार आहोत. काही प्रॉब्लेम आला, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे किंवा हा नंबर आहे, याच्यावर मेसेज करून तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात एनी टाइम एनीवेअर. बरोबर, लक्षात घ्यायचंय. पहिला प्रश्न, आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूयात. काय, राईट द नंबर्स. काय सांगितलेलं आहे? राईट द फॉलोइंग नंबर्स इन द वर्ड्स. आता ह्या अंकांना आपल्याला काय करायचं? वर्ड्स मध्ये लिहायचंय. वर्ड्स मध्ये म्हणजे काय? याला आपल्याला वाचायचंय आणि स्पेलिंग मध्ये लिहायचंय. आता हे कसं लिहायचं तर बघा, आता लक्ष द्या. इथे काय हा नंबर मी अगोदरच लिहून घेतलेला आहे. येतात पहिली जागा असते युनिट प्लेस. कोणती असते? युनिट प्लेस. दुसरी असते टेन्स, ही आहे 100, ही आहे 1000, 10,000, लॅक 10 लॅक, करोड 10 करोड. बरोबर. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, करोड, 10 करोड. अशा प्रकारचा हा नंबर असतो. नंबर कसा रीड करायचा? 49 करोड 38 लाख 67,521. आता लक्षात घ्यायचं, जेव्हा केव्हा तुम्हाला असा नंबर दिलेला आहे तर पहिले 3 डिजिट सोडायचे, 3 अंक सोडायचे, मग द्यायचा कॉमा, मग नंतर 2-2 अंक सोडायचे. मग तुम्हाला काय होईल? नंबर रीड करायला सोयीस्कर जाईल. आता काय? 49 करोड, CRORE, 38 काय? 38 लाख, 37 67,521. अशा प्रकारचा हा नंबर आपण स्पेलिंग मध्ये लिहू शकतो. लक्ष द्या, त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त करोड, लॅक, 1000 आणि 100 या 4 जर स्पेलिंग पार्ट आहेत आणि 1 ते 100 मधले स्पेलिंग पार्ट आहे, तुम्ही कोणताही नंबर लिहू शकता. कोणताही. पहिले या 4 स्पेलिंग पार्ट करायचे, करोड, लॅक, 1000, 100. 4 स्पेलिंग पार्ट झाल्या, कोणताही नंबर केव्हाही करू शकतात. ताण घ्यायचा काम नाही. लक्षात द्यायचं, फक्त एवढं घ्यायचं. कळालं? आता आणि 1 to 100 तर स्पेलिंग तुमच्या पाठात असतात. मग काय लिहायचं? 49 करोड 38 लाख 67,521. अशा प्रकारचे तुम्हाला नंबर्स लिहायला शिकायचे. आता पुढे नंबर्स काय काय आहेत आपण ते बघूयात. पुढचे नंबर्स काय काय दिलेले आहेत आता इथे बघा. आता पूर्ण लिहून दाखवणार नाही, काही तुम्हालाही सोडेल. काही काही टीचर्स तुम्हाला सगळ्यात देतात. आयतं परोसून दिलं तर खायला जीवर येत असतं. आपण थोडंसं मेहनतीने केलं तर खायला मजा येत असते. लक्ष द्या. 28 करोड 41 लाख 57,649 हा दुसरा नंबर. 28 करोड 41 लाख 57,649. 2 करोड. आता 2 करोड 37 लाख 50,145. आणि हा काय? 6 करोड 79 लाख 81,000 अँड फक्त 49. 100 प्लेस वर 0 आहे म्हणजे फक्त 49. कळालं? हा तुमचा पहिला प्रश्न. आता पहिला प्रश्न समजला असेल तर तुम्ही मला सांगायचंय तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघतायत हे सांगायला विसरायचं नाहीये. लक्ष द्या. आता राईट द अप्रोप्रिएट सिम्बॉल इन द बॉक्स. ताण घेऊ नका, एकच मिनिटात सांगतो. असं एक सिम्बॉल आहे, असं एक आहे ना असं एक आहे. बरोबर. तर याला आपण 2 तोंडी, काही काही राहतात ना 2 तोंडी, तसं 2 तोंड दिलंय. एक मोठा तोंड, एक छोटा तोंड. मोठा तोंड काय म्हणतं? मी मोठ्याच आहे. छोटा तोंड म्हणतं मी छोट्याच आहे. मोठा तोंड मोठ्या बाजूने, छोटा तोंड छोट्या बाजूने. आणि एक मध्यस्थी करणारा माणूस असतो, तो हाय की तो दोघांच्या बाजूने राहतो. तर आपल्याला काय करायचंय? ही मोठी साईड मोठ्या नंबर कडनं, छोटी साईड छोट्या नंबर कडनं. 59,000 आहे, 64 लाख, 59 लाख आहे, 64 लाख आहे. कोणता मोठा आहे? 64 लाख झाला असं. 7,579 आणि इकडे 0 आहे. कोणता मोठा आहे? ऑफकोर्स 7,579. इथे 48,579.
इथे पण 48,579. काय मध्यस्थीवाला माणूस इक्वल अप 0 आहे आणि 700 आहे. ऑफकोर्स 700 म्हणून कळालं. अशा प्रकारचा आपला दणदणीत दुसरा प्रश्नही झालेला आहे. तिसरा प्रश्न काय म्हणतो, याच्यात करायची ऍडिशन, याच्यात करायची सबट्रॅक्शन, तिकडे करायची ऍडिशन. ताण घ्यायचं काम नाही, ऋषी दादा ऑल प्रिपेअर आहे, पहिलेच लिहून ठेवलंय. कसं एकदम फास्ट मध्ये लिहून ठेवलंय. याच्या पुढे बघा सबट्रॅक्शन 95,754 मायनस 38,254. 4 minus 4 0, 5 minus 5 0, 7 minus 2 5. असे बोटावर घ्या. 7 7 मधून 2 गेले, उरले 5, लिहा 5. 5 minus 8 जात नाही, मग घ्या 15. 15 मधून 8 गेले, उरले किती 7. असं माझ्यासारखं तोंडावर बोलायचं शिका, एकदम फास्ट. तोंडी आलं पाहिजे. 15 minus 8 लगेच तुम्ही सांगितलं पाहिजे 7 आहे असं. तर परत एक दिला आजच्याला रिटर्न जो घेतला होता ना, तो 9 मधून 4 गेले, किती उरले 5. 57,500 इज युअर आन्सर. क्लास. काहीच अवघड नाही, केलं तर काहीच अवघड नाही. त्याच्यानंतर ऍडिशनला कसं करायचं, 2 plus 1 3, 5 plus 4 9, 6 plus 5 11, 1 carry 1 इथं, 9 plus 1 10 आणि 7 17, 5 plus 3 3 plus 2 5 plus 1 6, 5 plus 3 8. म्हणजे काय 8 5 13 5. काही चुकलं असेल फॉर्म मध्ये लक्ष द्या. 2 plus 1 काय 3, 5 plus 4 9, 11 10 17, 5 6, 5 plus 3 8. बरोबर. म्हणजे काय आता बघा 3 अंक सोडून पहिला, मग 2, मग 2, म्हणजे 1,38,67,193 इज युअर आन्सर. खतम. काहीच जास्त करायची गरज नाही. कळालं. हे दोन्ही प्रश्न आपले दणदणीत झालेले आहेत. आता आपल्याकडला वळायचं आहे चौथ्या प्रश्नाकडे. आता चौथा प्रश्न आपल्याला काय सांगतोय बरं, द एक्सपेंडिचर ऑन अ स्कूल न्यूट्रिशन इन द मंथ ऑफ जून. जेवणावर, आहारावर, पोषण आहारावर खर्च केलेला आहे जून महिन्यात शाळेने. जून महिन्यात किती केला शाळेने, 87,000 रुपये, 87,000 रुपये. आणि 1,69,000 केलाय त्यांनी जुलै महिन्यात. काय, जून मध्ये 87 केला आणि जुलैमध्ये 1,69,000. तेव्हा खूप लाडू पेढे खाऊ घातले त्यांनी, म्हणून जास्त खर्च झालाय. कळालं. त्याच्यानंतर व्हॉट वॉज द टोटल एक्सपेंडिचर फॉर द मंथ ऑफ जून अँड जुलै. मग टोटल पहिला प्रश्न असा आहे की जून आणि जुलै मध्ये किती खर्च झाला. काय अवघड आहे. करायचं काय, 87,000 असं घ्यायचं. आता याच्यात चूक करायची नाही, मोठा नंबर वरती घ्यायचा, छोटा नंबर खाली घ्यायचा. का बरं असं सांगतोय, ऍडिशन पासूनच सवय लावायची, म्हणजे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आणि सबट्रॅक्शनला ताण जाणार नाही. मोठा नंबर वरती, छोटा नंबर खाली. ऍडिशन मध्ये नाही घेतलं तरी चालतं, पण आपल्याला घ्यायचंच, आपल्याला सवयच लावायची. 0 plus 0 0 0 0, 9 आणि 7 किती होतात 16, 8 आणि 7 किती होतात 7 आणि 14 आणि 15, म्हणजे काय 2,56,000 काय झाला यांचा 2 महिन्यात खर्च झाला. आता याला वर्ड प्रॉब्लेम मध्ये पण लिहायचं. काय, क्वेश्चन मधूनच सांगतो, द टोटल एक्सपेंडिचर फॉर द मंथ ऑफ जून अँड जुलै वॉज 2,56,000 रुपीज. काहीच अवघड नाही, एकदम सोपं. हाऊ मच मोर वॉज द एक्सपेंडिचर इन द मंथ ऑफ जुलै अँड जून. आता आली खरी मज्जा. आता परत विचारलं त्यांनी, हाऊ मच मोर वॉज द एक्सपेंडिचर. मोर म्हणजे काय, जुलैमध्ये जादा झालंय, जून मध्ये कमी. मग राग आला जुलैला. मग त्यांनी असा प्रश्न विचारला की जुलैमध्ये किती रुपये जास्त खर्च झाला. मग काय करायचं, 1,69,000 असं लिहायचं, मायनस 87,000. बघा इथे कामात आलं का नाही आपल्याला आपली आयडिया. मोठा नंबर वरती, 0 - 0 0 0. 9 मधून 7 गेले, किती उरले 2. आणि 8 मधून 16 गेले, किती उरले 8. मग 82,000. म्हणजे याचं उत्तर कसं लिहायचं,
क्वेश्चन वरूनच उत्तर कसं लिहायचं ते सांगतो. द टोटल एक्सपेंडिचर नाही, द एक्सपेंडिचर इन द मंथ ऑफ जुलै दॅन इन जून वॉज 82,000 मोर. म्हणजे जुलैमध्ये जून पेक्षा 82,000 रुपीज जास्त खर्च झाले होते. हा तुमचा प्रश्नांचं उत्तर आहे. कळतंय सर्वांना? ठीक आहे. आता आपल्याला सोडवायचा शेवटचा प्रश्न. इन द फायनान्शियल इयर ऑर्गनायझेशन डिपॉझिटेड, पहिल्या महिन्यात फेब्रुवारी महिन्यात त्यांनी काय भरला? 9,25,498 रुपयाचा टॅक्स भरला, डिपॉझिट केला टॅक्स. त्याच्यानंतर 11,49,000 11,49,505 इन द मंथ ऑफ मार्च. मार्च मध्ये किती भरला? 11,49,000. तर प्रश्न काय विचारतायत की टोटल इन्कम टॅक्स डिपॉझिटेड इन 2 months. मग दोन्ही महिन्यात त्यांनी किती रुपये टॅक्स भरला? काय करायची? ऍडिशन. तिथे विचारलंय का पहिल्या महिन्यापेक्षा दुसऱ्या महिन्यात किती जादा भरला तेव्हा करावी लागली असती सबट्रॅक्शन. पण इथे काय विचारलंय? दोन्ही महिन्या मिळून किती टॅक्स भरला, मग करायची ऍडिशन. परत बघा 11,49,505 मोठा नंबर वरती छोटा नंबर खाली 498. आता इथे करायचे 8 आणि 5 13, 9 आणि 1 10, 5 आणि 4 9 आणि 1 10, 9 आणि 1 10 आणि 5 15, 4 आणि 2 6 आणि 7 ने काय आलं 20. म्हणजे 3 अंक सोडून द्यायचा पॉइंट. म्हणजे काय? 20,75,003 रुपीज. आता इथे पण बघा टोटल इन्कम टॅक्स वॉज डिपॉझिटेड इन द 2 months वॉज 20,75,003 रुपीज. कळालं? द इन्कम टॅक्स टोटल इन्कम टॅक्स वॉज डिपॉझिटेड इन 2 months वॉज 20,75,003 रुपीज. बघा इथे तुमची एक्सरसाइज संपलेली आहे. काही अडचणी असले तर ग्रुपवर मेसेज करा, नाही तर नंबरवर मेसेज करा. तुमच्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना हा लेक्चर शेअर करा. 6वीचे सगळे विद्यार्थी मला इथे जॉईन पाहिजेत. संडेला आपण तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन करून घेणार आहे आता लगेचच. आणि काही अडचणी असल्या तर संडेला आपण काय घेणार आहेत? याच्यावर टेस्ट घेणार आहेत, तुमचं डाऊट सॉल्व्हिंग सेशन घेणार आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायचे, सर्वांना शेअर करायचंय. अशाच व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस करायचंय. थँक्यू.